यहोशवा अध्याय 19. दुसरी चिठ्ठी शिमोनाची म्हणजे शिमोनी वंशाची त्याच्या कुळाप्रमाणे निघाली. यहुदाच्या वंशजांच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले. त्यांना ही नगरे वतन मिळाली: बैरशेबा, शेबा व मोलादा, हसरशुवाल, बाला व असेम, एल तोलद, बथूल व हर्मा, सिकलाग, बेथ मर्काबोत व हसर सुसा, बेथ लबवोत आणि शारुहेन ही 13 नगरे व त्याखालील खेडी, ऐन, रिम्मोन, एतेर व आशान ही 4 नगरे व त्याखालील खेडी, आणि बालत बैर ज्याला नेगेबमधील रामा म्हणतात तेथपर्यंत ह्या नगरांच्या सभोवतालची सगळी खेडी त्यांना मिळाली. शिमोनी वंशजांचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन होय. शिमोनाच्या वंशजांना यहुदाच्या वंशजांच्या वतनातूनच वाटा देण्यात आला. यहुदी वंशाचा वाटा त्यांच्यासाठी फार मोठा होता, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजांना वतन मिळाले. तिसरी चिठ्ठी जबूलून वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे. त्यांची सीमा पश्चिमेस मरलापर्यंत जाऊन दब्बेशेत येथे पोहोचते आणि यकनामासमोरील ओहळास जाऊन लागते. सारीद येथून ती पूर्वेकडे उगवतीस वळून किसलोथ ताबोर ह्याच्या सीमेस लागते. तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते. तेथून पूर्व दिशेकडे गत हेफेर व इत्ता कासीन येथवर जाते आणि तेथून रिम्मोनपासून नेयापर्यंत येते. तेथून ती सीमा त्याला वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफ्ताएल खोऱ्यात संपते. कट्टात, नहलाल, शुम्रोन, इदला, बेथलहेम आदी करून 12 नगरे व त्याखालील खेडी त्यांना मिळाली. जबूलून वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. चौथी चिठ्ठी इस्साखाराची म्हणजे इस्साखाराच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती: इज्रेल, कसुल्लोत व शुनेम, हफराईम, शियोन व अनाहरात, रब्बीत, किशोन व अबेस, रेमेत, एन गन्नीम, एन हद्दा व बेथ पसेस. त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश येथवर जाते आणि ती यार्देनेपाशी संपते. त्यांना ही 16 नगरे व त्याखालील खेडी मिळाली. इस्साखाराच्या वंशजाचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती: हेलकत, हली, बटेन व अक्षाफ, अल्लामेलेक, अमाद व मिशाल. त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर लिब्नात येथवर जाते. तेथून ती वळून उगवतीस बेथ दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबूलूनाच्या वतनापर्यंत आणि इफ्ताहएल खोऱ्याच्या उत्तरेकडून बेथ एमेक व नियेल येथपर्यंत जाते व तशीच ती उत्तरेकडे काबूल येथे जाते. तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सिदोन येथपर्यंत जाते. तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते. उम्मा, अफेक व रहोब ह्यासह एकंदर 22 नगरे व त्याखालील खेडी त्यांना मिळाली. आशेराच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. सहावी चिठ्ठी नफ्तालीची म्हणजे नफ्तालीच्या वंशजांची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली. त्यांची सीमा हेलेफ आणि साननिमातील एला वृक्ष ह्यापासून आदामिनेकेब व यब्नेल ह्यावरून लक्कुम येथे जाऊन यार्देनेजवळ संपते. तेथून ती पश्चिमेस वळून अजनोत ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक येथे जाते व तेथून दक्षिणेस जबूलूनाच्या वतनापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत जाऊन उगवतीस यार्देनेजवळ यहुदाच्या वतनाला मिळते. त्यातील तटबंदीची नगरे ही सिद्दीम,
सेर, हम्मत, रक्कत व किन्नेरेत, अदामा, रामा व हसोर, केदेश, एद्रई व एन हसूर, इरोन, मिगदल एल, हरेम, बेथ अनाथ व बेथ शेमेश ही 19 नगरे व त्याखालील खेडी. नफ्तालीच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळाप्रमाणे ही होत. 7वी चिठ्ठी दानाच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली. त्यांच्या वतनाच्या सीमेच्या आत ही नगरे होती: सरा, एष्टावोल व ईर शेमेश, शालब्बीन, अयालोन व इथला, एलोन, तिमना व एक्रोन, एलतके, गिब्बथोन व बालात, यहूद, बने बराक व गथरिम्मोन, मिरयरकोन, रक्कोन आणि याफोच्या पूर्वेकडील प्रदेश. दानाच्या वंशजांनी आपला प्रदेश वाढविला. त्यांनी लेशेमावर स्वारी करून ते लढून घेतले. तरवारीने त्यांचा विध्वंस केला आणि त्याचा ताबा घेऊन तेथे वस्ती केली आणि लेशेमास आपला मूळ पुरुष दान ह्याचे नाव दिले. दानाच्या वंशजांचे वतन म्हणजेच त्यांची नगरे व त्याखालील खेडी त्यांच्या कुळांप्रमाणे ही होत. वरील सीमांप्रमाणे देशातील वतनांची वाटणी संपविल्यानंतर इस्रायल लोकांनी नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला आपल्या वतनामध्ये वाटा दिला. त्याने मागितल्याप्रमाणे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ सेरह हे नगर त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याला दिले. मग ते नगर बांधून तो त्यात राहू लागला. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायलाच्या वंशाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शन मंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले.